भारत ग्रुप कालू भारत ग्रुप तलेखल दानिवली यांचा घरचा साथ आज मैदानामध्ये पहिल्यांदा गाडी पळाली आणि गटपात झाली. बरोबर आहे. त्याचं नाव काय? शंकर. शंकर आणि वासरू. चला शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, आपलं मैदान होतंय स्वर्गीय भारत 5000 केसरी. या मैदानामध्ये बरेचसेच दुसऱ्याचे वासरू किंवा जे काही वासरं आहेत ती गटपात झालेली आहे. बरेचसेच गाडा मालकांच्या भावना जाणून घेऊया. थोडक्यात हा 7-8 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो. काही जे दुसऱ्याचे वासरू आहेत किंवा काही बैला पळाले आहेत त्या बैलांचे मालक काय म्हणतात या मैदानाविषयी. दुसऱ्याचं मैदान मुंबईला पहिल्यांदाच झालंय हा आणि याच्या भावना काय ते जाणून घेऊ. चला समोर इकडे या साईडला बघू शकतो तुम्ही भार्गवी सोमनाथ शेठ पाटील दाबर बापसे यांचा छावा दुसरा वासरू आहे छान पळाला. त्या साईडला तुम्ही प्रधान बघता तो पण छान पळाला आहे आणि त्याने पण दोघाही गट काढलाय. आपण गाडा मालक आहे त्यांच्या भावना जाणून घेऊ कारण दुसऱ्याचं मैदान मुंबईला पहिल्यांदा होतंय. सोमनाथ शेठ आहेत, काय बोला सोमनाथ शेठ? आपल्या मुंबईमध्ये 3 फेऱ्याची मैदान आता म्हणजे 4थं मैदान आहे. मागच्या सीझनला ह्याच कमिटीने 2 मैदानं घेतली होती. दुसरं मैदान गट पूर्ण झालेले आणि पाऊस पडला त्याच्यामुळे त्याचे सेमीफायनल आणि फायनल कॅन्सल झालेली आणि या सीझनला एक ओपनचं मैदान झालं पण त्याच्यामध्ये फायनल झाली नाही कारण उशीर झाला होता. आणि आज त्यांनी नवीन संकल्पना राबवली की आदात बैल आणि दुसरा बैल असं 2 मैदान घ्यायचं होतं. पण जी घाटावरची आपली कमिटी आहे अखिल भारतीय महाराष्ट्र म्हणजे बैलगाडा संघटना त्याची नियमामध्ये हे मैदान बसत नव्हतं आदात आणि दुसऱ्याचं. तर त्यांनी मग दुसऱ्याचं मैदान हे केलं आयोजित केलं आणि आज चांगली अशी संकल्पना राबवली की मुंबईमधल्या आदात आणि दुसऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल आणि आपली आदात आणि दुसरं कुठेतरी उजेडात येतील आणि त्या पद्धतीने नियोजन पण खूप चांगलं केलं असं त्यांनी. बरोबर. आता छावा खूप छान गती लागली, मी पण बघितली खाली. सुट्टीपासून खुल्ला निकाल घेऊन पुढं पण निकाल खुल्ला घेतला, काय बोला? छावाची स्पीड चांगलाच आहे. फक्त आज काय झालेलं की आम्ही छावाला उलट्या खांदी टाकलेला. ॲक्च्युली त्याचा उजवा खांदा मेन आहे पण जो दादांचा जो हे आपला कांडप्याचा सत्य आहे तो दोन्ही खांदी पळतो. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की डाव्या खांदी तो पब्लिकवरच पळतो आणि उजव्या खांदी जर आतून पळवायचा असेल तर उजव्या खांदी पळवायला लागतो. मग नाईलाज असतो आपल्याला छावाला उलट्या खांदी राखावं लागलं डाव्या खांदी आणि गाडीला स्पीड पण चांगला लागला आणि खुला निकाल घेतला आपल्याला 42 मध्ये. आणि प्रधान 33 मध्ये पळाला. प्रधानला नाशिकचा आशिक LP आहे आणि ती पण गाडी खुला निकालच घेतला त्या गाडी. बरोबर, म्हणजे खुल्लं दोन्ही निकाल घेतला. आणि मैदानाविषयी काय बोलाल? बघा मैदानाविषयी बोलायचं तर अतिशय सुंदर मैदान आहे आणि आजचं नियोजन बोललं तर वाखाणण्याजोगे आहे की त्या नियोजनाचा आज म्हणजे काय आपण तोडच नाही बोललं तरी चालेल. कारण आत्ता वाजलेत 11:15 आणि 50 गट पळून आलेत, जवळजवळ पळून आलेत. 48 की 49 गट पळतोय म्हणजे 11:15 वाजता जर गट 50 पळून येतात पुढचे 40 गट 2 वाजेपर्यंत होतील आणि मला तरी वाटतं आज सूर्याच्या साक्षीने 100% फायनल होणार. बरोबर. चला आता आपण थोडक्यातच मित्रांनो या भावना जाणून घेऊ. प्रत्येक गाडा मालकाची भेटूया. तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानात. धन्यवाद. साईडला बघा आपले प्रसिद्ध गाडा मालक गोपालराव म्हात्रे यांचा लक्ष पळाला आणि सागरदादा बसले, संपूर्ण टीम आहे. दुसऱ्याचं मैदान मुंबईला होतंय आणि बऱ्याच गाडा मालकांची आता याच्यातून भावना जाणून घेतात. तुमचं काय मत आहे? नक्कीच छान मैदान झालं. दुसऱ्याचं मला वाटतं पहिली वेळ आपल्या मुंबईमध्ये पडलं. याच्या आधी इथे पडलं होतं आपलं पिंपळासला पण एक ते तिन्ही मला वाटतं आदात दुसरा आणि ओपनचं हे तिन्ही पळवले होते. त्यावेळेला नियम तर नव्हते असे. त्यावेळेला आपलं चाललं होतं का आदात आणि दुसऱ्याचं पण एक महाराष्ट्र राज्य कमिटीचं त्यांचं नियमानुसार बसत नव्हतं ते तर दुसऱ्याचं मैदान आयोजित केलं यांनी. बरोबर. आता लक्ष्याच्या सोबत दुसरा कोण पळाला? लक्षासोबत आपली हे शिट्टी पळाली. शिट्टी मुद्रे मुद्रेची. बरोबर आहे. आता पहिरा कसा घडून आला? पहिला ही आपली गाडी बिंजोडला पण पळाली होती ना. आणि गट किती गटामध्ये मारी मला? आता आपण 39 मध्ये पळालो. बरोबर. मैदानाविषयी काय 2 शब्द बोला? मैदानाचं तर जेवढं बहु तेवढं अप्रतिम मैदान असतो आणि त्यांचं नियोजन पण खूप चांगलं असतं कर्जत कमिटीचं. त्याबद्दल जेवढं बहु तेवढं फारच कमी आहे. चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी आणि गुलालासाठी शुभेच्छा. मित्रांनो इकडे बघा या साईडला पहिल्यांदा आपल्याला अलंकार दादा बोलताना दिसतील. दुसऱ्याचा मैदान आणि दुसरा वासरू म्हणजे रायबा उसाटणेकरांचा रायबा आज मुंबईला सकाळी कानाशीट पाटील आपण यांची मुलाखत सुद्धा घेतली. मुंबईला सर्वात जास्त दुसऱ्यामध्ये जी चर्चा आहे ते रायबाची आणि त्यांनी गट पण पास केलेला आहे 7व्यामध्ये. आणि अलंकार दादा काय बोला म्हणजे दुसऱ्याचा मैदान आणि मुंबईला पहिल्यांदा हा दुसऱ्याचा मैदान आहे आम्हाला अभिनंदन वाटते आणि दुसऱ्यांना चान्स भेटतो दुसऱ्याच्या मैदानाला पालायचे त्यामुळे चांगलं वाटतं. म्हणजे कुठेतरी तुमचं सांगण्यात तात्पर्य असं आहे की आज दुसऱ्याची भरपूर सारी वासरं नावावर रुपाला येतील. हा नावावर रुपाला येतील दुसरी बैल. बरोबर. आता मैदानाविषयी काय 2 शब्द बोलाल? मत काय म्हणाल तुम्ही? मैदान तर खूपच चांगलं आहे आणि बैलांना पण संधी भेटलेली आहे दुसऱ्याचे मैदान पालायला त्याबद्दल
आयोजकांचं पण अभिनंदन आहे. चला, तुमच्या रायबाला आणि मेहरबानची जी गाडी पाळली त्यांना गुलालासाठी शुभेच्छा. धन्यवाद. इकडे या साईडला बघा मुद्रे कर्जतकरांचा शिट्टी आणि गोपालबाबा महाराजांचा लक्ष दुसऱ्याचं मैदान घेतलंय मुंबईला आणि कुठेतरी चांगलं म्हणजे आतापर्यंत प्रतिसाद चांगला दिलाय गाडा मालकांनी. दुसऱ्याच्या मैदानाबद्दल तुमचं काय मत आहे, म्हणजे जो संकल्पना नवी राबवली? जे आयोजकांनी केले ते उत्तम प्रकारे केलेलं आहे. म्हणजे कुठल्या तरी आपल्या मुंबईमधल्या जे वासरं पळतात, जी कमी नावातली आहेत त्यांना चांगल्या स्वरूपात नाव भेटल, चर्चेत येतील, त्यासाठी चांगलं आयोजक केलं आहे. आमच्याकडनं शुभेच्छा असतील. सहकार्य चांगलं भेटेल त्यांना. बरोबर. जे प्रकार मैदान होतं त्यांचं चांगलं आहे. बरोबर. आता शिट्टी आणि लक्ष पाळला कधी नियोजन झाला होता? आमचं नियोजन जे बदलापूरचं मैदान झालं त्याच्या अगोदर झालेलं, तर आम्ही तिथं पहिले आमची गाडी पळून बघितली, तर तिथं गाडीला आमच्या खूप चांगली गती लागली, तर त्यामुळं आम्ही विचार केला की आमची 22 तारखेला ही गाडी पळवावी आम्ही. बरोबर. आता मी बघतोय म्हणजे बिंजोरला 1 नंबरला दुसऱ्यामध्ये सिट्टी सुद्धा पळतोय बघा. आज दुसऱ्याचा मैदान आणि कुठेतरी बघा बरीचशीच जी 2 नंबरला किंवा 3 नंबरला वासरा दुसऱ्याची पळतात त्यांना कुठेतरी आज वाव मिळेल, काय बोल? चांगलं आहे, त्यांना पण असे चांगली साथ मिळावी, असे म्हणजे नावात आलेले चांगलं होईल. चला, तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा. इकडे बघा या साईडला पण एक चांगला असा दुसराचा वासरू आहे, त्याने गटपास केलाय गट क्रमांक 37 मध्ये. हा बैल होता त्यासोबत. कुठला बैल आहे भाऊ? हा बारू डॅम पादिरपाडा. पादिरपार बारविरामचं नाव काय याचं? नागा. नाग्या. आणि हा वासरू कुठला आहे सांगा ना? वासरू उतना टिटवाला. नाव काय त्याचं? सोन्या. सोन्या. काय मत आहे तुमचं, जे दुसऱ्याचं मैदान आज इथे घडतं तो? खूप छान मैदान आहे. बरोबर आहे. आयोजकांविषयी 2 शब्द काय बोलाल? आयोजक यांनी चांगलं व्यवस्थित हे केलेलं आहे. बरोबर. पहिरा कधी घडून आला होता तुमचा? पहिला आमचा 7-8 दिवसाआधीच घडून आला होता. नक्कीच. चला, तुम्हाला आजच्या आणि चांगला वासरू, कशी गती लागली गाडीला? फार चांगला वासरू बैलापेक्षा वाढून होता. मस्त पहिला चांगला भेटला मला. बरोबर. या साईडला मस्त असं वासरू आणि कुठेतरी आज वासरांची चर्चा होणार आहे या दुसऱ्याच्या मैदानामध्ये, स्वर्गीय भारत 5000 केसरीमध्ये. काय बोलशील? वासरू कुठला आहे माहिती दे, आता दादावले थोडीशी. वासरू उतण्याचा आहे आणि तो पादरीपाडचा आहे. बरोबर. आता गती पण छान लागली गाडीला, दादाने सांगितली. म्हणजे बघा दुसऱ्याच्या मैदानाविषयी काय मत आहे तुमचं? दुसरा म्हणजे आमचा दुसरा एक चांगला बोलतो आणि त्याच्यामुळे ते बैल पण चांगली गती लागली. बरोबर. तसा आता आयोजकांनी म्हणजे बघा नवीन संकल्पना मुंबईला ही दुसऱ्याच्या मैदानाची. दुसरा आणि कुठेतरी जी दुसऱ्यामध्ये वासरं पळतात 2 नंबर 3 नंबरला, कुठेतरी ते नंबरामध्ये पण दिसू शकतात पुढे जाऊन. हां. काय बोला? आम्हाला पण त्याची उत्सुकता होती का दुसरा मैदान पाडावं इकडे, ते पडलं त्यामुळे आम्ही टाकली लवकरच चिठ्ठी. बरोबर. आता वासरू घरचं घ्यायचं आहे का काय खरेदीचं आहे? नाही, खरेदी केली. खरेदीचं आहे ना. हो, किती दिवस झाले पालतं तुमच्याजवळ? महिना 1.5 महिना झाला. आत्ताच आत्ताच खरेदी केली. बरोबर. कुठल्या जातीत आहे? जाती कौसा आहे तो. कौसा आहे ना. चला, चांगली गाडी पळवली. कोणी पळवली गाडी? गाडी साहिल ड्रायव्हर मांजरली. चला, तुम्हाला आजच्या गुलालसाठी शुभेच्छा देतो. चांगली जोडी पळाली. हां. बघा मस्त सुंदर असा चौसा आहे, म्हणजे वासरू त्यांचा दुसरा कोण पळाला आपण ते पण विचारूया. अखंडा पालाला आखंडा कुठला? ओल्याचा. ओल्याचा. आणि तुम्ही कुठला? आम्ही दुंद्रे. दुंद्रे. आणि बैलाचं नाव काय? साहेबराव. साहेबराव आणि काय नाही त्याला अखंडा अशी गाडी पळाली. काय बोलाल? दुसऱ्याचं मैदान आहे, पहिल्यांदा घेतलंय मुंबईला, काय मत आहे तुमचं? ना मैदान मस्त आहे, आयोजन मस्त झाले सगळा. आता फक्त फायनल झाली पाहिजे. बरोबर. आता मागचा मैदान झाला त्याला फायनल कॅन्सल झाली, फक्त फायनल झाली पाहिजे. आता सेमीची वाट बघतो आम्ही. आता गट आम्ही खुला पास केलेला आहे. खुल्ला पास. किती? 26 मध्ये का? हा, 26 मध्ये. कोणी पळवली गाडी? गोरे आपली यांनी पळवली ना गाडी, चेतन ड्रायव्हर होता सोनिवलीचा. हा. बरोबर. तर आपला मित्र येतो पण त्यांनी गाडी आणली. किती अंतर झाला आता खुल्ला निकाल घेतलेला? खुल्ला गेला. आम्ही आता खालीच होतो सुट्टीला. व्हिडिओ अजून इथं नेटवर्क नाही, व्हिडिओचा प्रॉब्लेम झाले, बघायला नाही भेटलं. सांगितलं म्हणजे लोकांनी खुल्ला घेतला. खुल्ला घेतले ना, ड्रायव्हर म्हणून उभा आले तर दिसला खालशी आपल्याला. बरोबर. आता चला, तुम्हाला चांगला अखंड आणि याचं नाव काय? साहेबराव. तुमच्या जोडीला आजच्या गुलालसाठी शुभेच्छा. थँक्यू. इकडे बघा जावले ओवलेकरांचा अखंडा. आपण मगाशी साहेबराव यांची घेतली मुलाखत. काय बोलाल? दुसरा वासरू आहे आणि चांगली गती पण लावली त्यांनी आज. वासरू आपला चांगलाच आहे गतीचा. साहेबराव आणि त्यांनी बऱ्याच आपल्या बिंजोडला गाड्या केलेल्या आहेत. A1 जोडी पलते आपली पण मुंबईला. हां, मुंबईमध्ये. कसं नियोजन कधी झालं? नियोजन आमचा पहिलाच झालेला होता. आपली बरं गाडी चांगली पलते बिंजोडला, म्हणून त्यांना सांगून ठेवला होता दुसरा पायरा करू नका, आपलीच गाडी पळवू. त्यांनी पण हसत बैल दिला त्यांचा. बरोबर. आता तुमचं काय मत आहे, जो दुसऱ्याचं मैदान आज होतं संपन्न?
चांगलं मैदान आहे. मुंबईमध्ये जरा दुसरी बैल जरा कमी आहेत, बाहेरची बैल जास्त आलेली असं वाटतं. आणि मस्त नियोजन झालं, गाड्या पण आज लवकर लवकर सुटतात. बरोबर. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की दुसरा वासरू कुठेतरी नावारूपाला येईल असं त्याही संकल्पना केली. तुमचं काय मत आहे? चांगली संकल्पना आहे. गरिबांचे वासरू पण उजेडामध्ये येतील ना. बरोबर. आता वासराची खरेदी वगैरे कुठून आहे काय? खरेदी हा संभाजीनगरच्या पुढची खरेदी आहे. जातीत कुठल्या मूर्त्या या? जात्या किल्लार आहे, प्युअर किल्लार. हा बरोबर. आणि घेतले कधी दावणीला आलाय? हा पावसाळ्यामध्ये आला होता. जादू ओवलेकरांचा जादू आहे, त्याच्यासोबत होता हा. बरोबर. तेव्हाच घेतलेला. पण त्याला आम्ही जास्त बाहेर काढला नाही, फक्त आम्ही एक हप्त्यातून एकदा काढतो, धमाका करतो, परत बसवतो. बरोबर. हा, जास्त वरती नाही. मारीच्या मुळे त्याला जास्त वरती नाही काढला, नाही तर तो पण अजून टॉप मध्येच केलेला. बरोबर. आणि मारीने पण तसं पण तुमचं नाव केलंय. नाव केलेलंच आहे. तो जोपर्यंत बोलते तोपर्यंत याला दाखवायचं नाही, याला बारीकच. बरोबर आहे. आणि वासरू पण म्हणजे दिसायला भले दुसरा आहे पण खूप मोठा खूप दिसतोय. मोठा आहे. चला, तुम्हाला आजच्या मैदानासाठी आणि तुमची जी जोडी पळाली साहेबराव आणि अखंडा या जोडीसाठी शुभेच्छा देतो मी. धन्यवाद. तर या साईडला बघा ओवलेकरांचा वासरू आहे, सुंदर असं वासरू, आदत आहे आणि 22व्या गटामध्ये गटपात झाले आहे. सांगा नाव. वासराचं नाव आहे आपल्या बादल. हा अनया कुमार चेतनशेठ म्हात्रे, तीर्था रुपेशेठ मुंगाजी आणि यक्ष विनय म्हात्रे या नावाने आपला वासरू पळतो. आणि विश्वनाथ शेठ मुंगाजी ओवळे पनवेल स्वर्गवंशी यांच्या दावणीतला हा वासरू आहे. हा आपल्या 22व्या गटात गटपात झाला आहे. आणि ते घरची गाडी आपली 14व्यामध्ये गटपात झाली. ती पण गटपात झाली. तो पण आदत वासरू आहे आपला महबूब आणि आपला घरचा शाहीर. म्हणजे 3 बैल धावणीचे आले, 3 पण गटपात झाले. आणि बादल सोबत कोण पळाला मग? बादल सोबत आपले नेरे पनवेलचा आपला काय नाव आहे? चंदर, म्हणजे नेरे पनवेल आपला रोशन पाटील यांचा. बरोबर. चंदर हा पळाला. बरोबर. आता दुसऱ्याचं मैदान आहे, म्हणजे आदात वासरा किंवा दुसऱ्या या वासरानं कुठेतरी नावारूपाला आजचा प्लॅटफॉर्म आहे. काय बोलाल तुम्ही, तुमचं काय मत आहे? ना आयोजन तर इथं येतात, आपण काय तो आयोजन सगळ्यात चांगलंच होतंय. आणि या मैदानात आपल्या सरदार शेठ कांबळे असतात, ज्या मैदानात कधी विषयच नसतो का त्या मैदानात कुठला आपण नाव ठेवू, त्या मैदानात नाव ठेवण्यासारखं काहीच होत नाही ना. आपले गाडा मालक सर्व सहकार्य करतात, तीच आपल्यासाठी भरपूर सारी गोष्ट आहे. कारण का आम्ही स्वतः आयोजकच आहोत. ओवला मैदान आम्ही स्वतः भरवतो, आम्हाला पण समजतोय. आपली लोक सर्व म्हणजे आपले गाडा मालक सहकार्य करतात आपल्या मैदानासाठी. वासरू आदत दिसतोय पण खूप मोठा आहे वासरू, कसं काय? आदत म्हणजे आता घेऊन आपल्याला आता 3-4 महिने झाले. संभाजीनगरवरून आपण वासरू घेतला होता. घेतल्यापासून आपण चांगल्या बैलातच समजा पळाला आहे. तर वरती पण आपण जेव्हा सातारा भागात होता 3 मैदानात, 3ही मैदानात आपला वासरू 1 नंबर 2 नंबर करतच होता. म्हणजे त्याची दिसायला शिंग आणि शरीर मोठं आहे. शरीर मोठं आहे. घेतल्यापासून म्हणजे मोठाच आहे वासरू, अजून काय आदतच आहे. आदतच आहे ना. चला, तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. समोर तुम्ही बघू शकता आपले किस्मत बैलाचे माल आहेत, प्रभाकर शेठ आहेत. आणि पहिल्यांदा व्हिडिओमध्ये आपल्या बोलतात. दुसरा वासरू पळवला कार्तिक किस्मत सोबत. काय बोलाल, म्हणजे बघा एक नवीन संकल्पना आणि मुंबईला पहिल्यांदा दुसऱ्याचं मैदान होत आहे, तुमचं काय मत आहे? पहिल्यांदाच हे दुसऱ्याचं मैदान आपल्या इकडे आयोजित केलेलं आहे मुंबईमध्ये. तर आयोजकांचं प्रथमतः खूप खूप आभार मानतो. कारण हे दुसऱ्याचं मैदान म्हणजे इथले जे वासरं आहेत आदात दुशी, ही नवीन नावरूपाला येतील इथे. बरोबर. आमचा किस्मत पण आधी दुसराच होता, दुसऱ्यामध्येच तो वरती आला. अशीच ही भरपूर अशी वासरं आहेत आपल्याकडे का त्यांना पैरे होत नाही. समजा कुठल्या पैशाच्या अडचणीमुळे ते पुढे येत नाही. आज या दुसऱ्याच्या मैदानामुळे जी आदात आणि दुशी वासरं आहेत आपल्या मुंबईमध्ये, महत्वाची मुंबईमध्ये, बरोबर आहे, ती कुठेतरी नावरूपाला येतील. बरोबर. म्हणजे जेणेकरून जे घाटावरची आपण जी बैल आणतो 10 लाख 15 लाख किंवा 5 लाखापर्यंत वासरा जे आपण आणतो, बरोबर, ती आता इथली नावरूपाला आल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल महत्वाचा. बरोबर. म्हणजे जे चाकणच्या बाजारातून किंवा बैलाच्या बाजारातून जी वासरं घेऊन येतात, घडवतात, त्यांना माया लावून त्यांना फेरे काढून त्यांना घडवतात. बरोबर. आज त्यांचा कुठेतरी फायदा होईल. बरोबर. समजा या मैदानातून जरी 2 वासरं लोकांच्या समोर आली तरी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला जाईल. म्हणजे चांगली संकल्पना. चांगली संकल्पना ही राबवली. कार्तिक विषयी काय 2 शब्द बोलाल? कार्तिक हा
विसापूरचा आहे निलेश कदम यांचा. हा दुसरा आहे वासरू. त्यांचे आमचे पहिल्यापासून मैत्रीचे संबंध होते. जसा बॅनर पडला दुशाचा तर त्यांनी आम्हाला फोन केला का आम्ही तुमच्याकडे दुशाच्या मैदानासाठी स्पेशल येतो. आणि मी पण त्यांना संध्याकाळी कॉल कर, त्यांच्या आधी मला त्यांचा फोन आला का आम्ही येतो म्हणून. बरोबर. आणि मग हा आमचा पायरा असा घडून आला. चला तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. समोर बघता तुम्ही आप्पा भाऊंचा झुल्या आणि कुठेतरी दुसरा वासरू आहे आणि चांगला पळतोय, चांगली गती लावली आणि मैदानात दुसऱ्याचं आहे. काय मत आहे तुमचं? मैदान दुसरंच आहेत, बरीच वासरं आता नावात येणार आहेत. मैदान घेतलं आहे भारतच्या याच्यासाठी, तर बरीच वासरं नावात येतील आता. बरोबर. आणि खूप वासरांनी गटपी पास केला आहे आणि दुसऱ्याचं मैदान आहे, आदत वासरांनी पण खूप गटपास केला आहे. म्हणजे कुठेतरी वासरांना आज नावरूप भेटेल. हो, आज वासरांना नावरूप भेटल. बरोबर. आणि बरीचशी वासरं आता चर्चेत येतील या मैदानापासून. बरोबर. आता जुल्याला पण चांगली गती लागली, सकाळी आपण दाखवलंय. आता मार्तनचा पण गटपात झालाय. मार्तनचा पण गटपास किती मध्ये झाला तो? 48 मध्ये. त्याच्यासोबत कोणता दुसरा पळाला? त्याच्यामध्ये सोबत आदत पळाला दुराणी म्हणून, पलीकडेच वासरू पण. बरोबर. म्हणजे ती पण गाडी छान पळाली. ती पण गाडी छान. म्हणजे आप्पा भाऊंच्या 2 गाड्या बसल्यात. हा, 2 गाड्या बसल्यात. चला शुभेच्छा. तर हे 2 गाड्या बसल्यात, मग नियोजन वगैरे कोणी केलं? नियोजन आमचे अंकित चव्हाण भाऊ आमचे आणि हरीश मिस्ताल. बरोबर. म्हणजे चांगलं नियोजन केलं. हो. आणि आप्पा भाऊ आलेत का आज? आप्पा भाऊ आलेत ना. कुठेतरी एक चांगला स्वभाव त्यांचा आणि बघा बैलगाडा संघटनेवर एक चांगला कार्यरत पण काम करतात ते. नेहमी सहकार्य असते सगळं त्यांचा. आणि चला ही बघ संपूर्ण टीम इकडे आहे. आप्पा भाऊंच्या मार्तन सोबत दुराणी, हा दुराणी वासरू पालाला. आता इथं कोणी आहे का नाही? कोणी बघूया. चला संध्याकाळी फायनलला गाडी बसली तर आपण याची पण मुलाखत घेऊया. ड्रायव्हर भेटल्यात आपल्याला आणि आपण या काय नाव आहे बाबल्याची मुलाखत घेतली होती खिरकालीच्या मैदानाला आणि गटपात झाले. कुठल्या गटामध्ये होता? 51 मध्ये होता. 51 गटामध्ये होता. 51 गटामध्ये होता. कुठला वासरू पालाला सोबत? मैब्या पालाला. मैब्यात ना सिम्बा पालाला. कुठला? डोंबिवलीचा सिम्बा आणि बबल्या अशी गाडी पळाली. बबल्या पालाला. तुम्हीच पळवली का? नाही, माझं थोडा हाताला लागल्यामुळे मी नाही पळवली. बोटाला थोडा क्रॅक आहे त्याच्यामुळे नाही पळवली. किती गटात? 51 गटामध्ये होती आणि बैलांनी गटपास केला. चला शुभेच्छा. त्या साईडला सुंदर असा वासरू आणि नाव पण सुंदर आहे. कुठला आहे वासरू? कुंडेवालचा. दुसरा आहे ना? हा, दुसरा आहे. कितव्या गटात पळाला? 54 मध्ये. कोण पळाला सोबत? घरची गाडी होती, नंद्या आणि सुंदर पळाला. हा, नंदी आणि सुंदर. काय मत आहे दुसऱ्याचा मैदान आहे या मैदानाविषयी? थोडक्यात मत काय? काय नाही, आमची फायनलला गाडी असतो साताऱ्यालाच पहिला असतात आमचे. स्वतः मालक साताऱ्याला असतात. साताऱ्याला हा, आणि वर्षभर साताऱ्याला असतात. बरोबर. चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. थँक्यू. 56 गटामध्ये सुंदर आणि याचं नाव काय? मल्हार. कुठली गाडी कुठली आहे? हे मुद्रेकरचा मल्हार. आणि सुंदर कुठला आहे? कोशानेकरांचा सुंदर. 56 गटात ना? चला इकडे या साईडला मस्त असं वासरू झालं घाटपास 58 मध्ये. नाव सांगा वासराचं नाव प्रॉपर मुंबईमध्ये कोणत्या बैलाचं नाव नाही म्हणून आम्ही त्याचं वासरू ठेवलाय. ऑल लाईफ टाइम वासरू नाव. म्हणजे नावच वासरूच नाव. वासरू म्हणजे वासरू आहे. बरोबर. कुठला आहे सांगा? आमची गाडी तलेकलची. भारत ग्रुप तलेकल दानिवली. त्यांचा घरचा सात मैदानामध्ये पहिल्यांदा गाडी पळाली आणि गटपात झाली. बरोबर आहे. त्याचं नाव काय? शंकर आणि वासरू. चला शुभेच्छा.